चेलीपुरा चौकातील मुरमुरे मशिदीजवळून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली आहे। त्यामुळे प्रत्येक वेळी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर लाखो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पाणी पुरवठा सुरू होताच पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू लागते। त्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याची नासडी होत नाही तर रस्त्यावर चिखल साचून वाहतूक आणि पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून देखील अद्यापपर्यंत कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आली नाही। नागरिकांचे म्हणणे आहे की एकीकडे प्रशासन पाण्याची बचत करण्याचे आवाहन करते तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या पाईपलाईनमधील गळतीमुळे दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे। मात्र ही गळती थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणा कोणतीही गंभीर दखल घेताना दिसून येत नाही। परिसरातील नागरिकांनी महानगरपालिका आणि संबंधित पाणीपुरवठा विभागाकडे तातडीने गळती दुरुस्त करून पाण्याची होणारी नासडी थांबवावी आणि नियमित पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा आणि नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी केली आहे।